आपण बऱ्याच वेळा ऐकतो की अध्यात्म आणि आध्यात्मिक मार्ग वगैरे. तर नक्की तुमच्या मते अध्यात्म म्हणजे काय? त्याची आवश्यकता आहे का सध्या? अध्यात्म हा विषय म्हटला की लोक लांब पळतात खरंय. आणि लोकांना इंटरेस्ट नसतो त्याच्यामध्ये. खरं म्हणजे अध्यात्माचा अर्थ काय आहे? अध्यात्माचा अर्थ आधी आत्मा. आधी आत्मा. आधी. आधी आत्मा म्हणजे काय? हे जे आत्मतत्व आपल्यामध्ये आहे, हे जे आत्मतत्व म्हणतात त्याला ओळखणं, याला अध्यात्म म्हणतात. म्हणजे ते अधिष्ठान आहे. हं. आपल्या जीवनाचं अधिष्ठान काय? अधिष्ठानचा अर्थ फाउंडेशन, पाया. आपल्या जीवनाचं मूळ, जीवनाचा पाया म्हणजे हा हे आत्मतत्व आहे. आणि तेच आपण ओळखायचं नाही, त्याच्याबद्दलच माहिती घ्यायची नाही, मग जीवन कसं जगायचं मला सांगा? जीवनाचा पायाच तो आहे, त्याच्याबद्दल आपल्याला माहिती नाही, मग जीवन कसं होणार? चिंता, काळजी, दुःख, समस्या यांनीच भरणार ना. हो. म्हणून हे आधी आत्मा म्हणजे हे अधिष्ठान जे आहे, अधिष्ठानचा अर्थ साधा आहे, ते आहे म्हणून तुम्ही आहात. आता याचा अर्थ काय? ती शक्ती आतमध्ये आहे म्हणून तुम्ही जिवंत आहात. तुम्ही विचार करू शकता, तुम्ही चालू शकता, बोलू शकता, पाहू शकता. हे सगळं कोणामुळे? ते आत्मतत्व आहे म्हणून, ती आत्मशक्ती आपल्याकडे आहे म्हणून. ज्या दिवशी तिचा संबंध तुटला शरीराशी की काय होणार? राम बोलो बाई राम, 4 लोक येणार पकडून जायला, बरोबर की नाही? आता हे एवढं महत्वाचं ईश्वरी तत्व किंवा आत्मतत्व आपल्याकडे आहे, ते आहे म्हणून आपण सर्व काही करू शकतो. म्हणजे बघा त्याचं किती महत्व आहे. आपल्याला काय वाटतं? आता तुम्हाला काय वाटतं? मी प्राजक्ता सगळं करते, बरोबर? मी बघा प्राजक्ता बोलते, प्राजक्ता हे करते, प्राजक्ता हुशार आहे, प्राजक्ता तुम्ही करत असता. पण प्राजक्ता ही गोष्ट आहे का खरं म्हणजे? अध्यात्माच्या अंगाने जर बघायला गेलो तर प्राजक्ता डझंट एक्झिस्ट. प्राजक्ता हे नाव तुमच्या देहाला दिलेलं आहे, बरोबर? आणि या देहातनं जे काही काम करते ती शक्ती काम करते. प्राजक्ता इज ओनली अ लेबल, नावाचं लेबल दिलेलं आहे. देर इज नथिंग लाईक प्राजक्ता. मग खरं काय आहे? ही जी शक्ती आहे ना, ही तुमच्याकडे मन रूपाने नांदते आणि मन रूपाने जे काही तुम्ही विचार करता, उच्चार करता, आचार करता, हे सगळं मन करत असतं. आता इथे प्राजक्ता कुठे आली? या मनाला संस्कार प्राजक्ताचे दिलेले आहेत. म्हणजे मन खरं मुळात ही चैतन्य शक्ती होती, म्हणजे ह्या आत्मतत्वाचा आविष्कार होता हा मन. पण काय झालं? मन आपण भरलं कशाने? प्राजक्ताने. लहानपणापासून संस्कार काय काय केले मनावर? प्राजक्ता. लहानपणी तुम्ही प्राजक्ता होते का? 12व्या दिवशी तुम्हाला प्राजक्ता हे नाव दिलं, त्यावरून तुम्ही प्राजक्ता झाले. त्याच्या अगोदर तुम्ही एक्झिस्ट होता ना? समजलं ना? मग ते एक्झिस्टन्स जे होतं ना, ते खरं होतं. त्याच्यानंतर प्राजक्ता हे संस्कार त्याच्यावर केले गेले, मनावर. नंतर प्राजक्ता कुठल्या जातीची, कुठल्या कुळाची, कुठल्या धर्माची, सरनेम काय, ती कोण, ती मोठी झाली, MD झाली, डॉक्टर झाली, हे सगळे लेबल तिला लागले आणि मग तिचे संबंध दुसऱ्याकडे यायला लागले. त्याच्यातनं त्या संस्कारामधनं प्राजक्ता नावाचं एक व्यक्तिमत्व घडलं. पण देर इज नथिंग लाईक प्राजक्ता. खरं ते मनावर झालेले संस्कारांनी ती प्राजक्ता घडली आहे. कळलं? पण खरं मन हे कोण आहे? आत्मशक्तीचं प्रदर्शन आहे, प्रगटीकरण आहे मन म्हणजे. म्हणजे आपल्याकडली जी शक्ती आहे ना, ती मन रूपाने आपल्याकडे नांदते, म्हणून ती मनात जी विचार होतात त्याला विचारशक्ती म्हणतो आपण. कळलं ना? म्हणून हे सगळं समजून घेणं की मी कोण आहे, खरं म्हणजे मुळात मी कोण आहे आणि त्याचा संबंध आपल्या जीवनाशी कसा आहे. नुसतं मी करत नसते, मी कोण आहे नाही. हे अंडरस्टँड करून त्याचा उपयोग आपल्या जीवनात कसं करायचं याला अध्यात्म म्हणतात. म्हणजे जीवनाशी निगडीत आहे अध्यात्म. लोकांना वाटतं आम्हाला गरज नाही त्याची. हे अध्यात्म किंवा परमार्थ ज्याला आपण म्हणतो, परमार्थाचा अर्थ काय? परम उपयुक्त. अर्थ म्हणजे उपयुक्त ना. आपण म्हणतो नाही ह्याच्यात काही अर्थ नाही, म्हणजे हा उपयोग नाही. तसं परमार्थ म्हणजे परमार्थ म्हणजे परम उपयुक्त. परम म्हणजे अत्यंत, त्याच्याशी आणि कुठलंच उपयुक्त नाही. तर असं हे उपयुक्त अध्यात्म हे तुम्हाला जाणून घेतलं पाहिजे. जाणून घेतल्यानंतर त्याचा उपयोग आपल्या जीवनात कसा करायचा आहे. नुसतं आपल्याला काय देवदेव करत बसायचं नाही आहे ना. ते समजून घेऊन, त्याला आत्मज्ञान म्हणतात, किंवा ते ज्ञान समजून घेऊन त्याचा उपयोग आपल्या जीवनात कसा करायचा, हे खरं अध्यात्म आहे. कारण हे मन कसं नांदतं आपल्याकडे हे समजलं पाहिजे ना.
हे मन आपल्याकडे दोन प्रकारे नांदतं, बहिर्मन आणि अंतर्मन. तर म्हणलं हा मोठा विषय आहे, मी आता इतक्यातलं घेत नाही. पण हे सगळं बहिर्मन आपलं काम करत असतं, कळलं ना. अच्छा. पण ह्याला शक्ती कोण देतं? आतून देतं. तू चालते कोणामुळे? शक्तीमुळे. बोलते कोणामुळे? पाहणं तुझं कशामुळे चाललंय? त्या शक्तीमुळे चाललंय. आता पाहणं दूषित झालंय, प्राजक्तामुळे पाहणं दूषित झालं. खरं पाहणं हे आनंददायक आहे. पाहणं हा आनंद आहे ना, तुम्हाला नाही वाटत? हो, नक्कीच. डोळे मिटून बघा, थोड्या वेळ चालून बघा पुढे, किती वेळा आपटाल तुम्ही? हो, नाही शक्य. मग तुम्हाला डोळ्याचं महत्व कळेल ना. म्हणून पाहणं हा आनंद आहे खरं म्हणजे. पण आपण पाहताना कसे पाहतो? द्वेषाने, त्वेषाने, मत्सराने. इथे तुम्ही प्राजक्ता येते, प्राजक्ताचा गॉगल हा मध्ये येतोय. पाहणं आपलं खरं निर्मळ असतं, आपली चैतन्य शक्ती निर्मळ असते. तिथे प्राजक्ताचा गॉगल आला की संपलं काम. मग त्या गॉगलमधनं आपण जे बघतो ते येलो दिसेल, ब्ल्यू दिसेल, काही दिसेल, कळलं ना. आणि मग त्याच्याप्रमाणे आपण व्यवहार करतो. म्हणून ही प्राजक्ता बाजूला करणं आणि त्याला पुढे आणणं म्हणजे अध्यात्म. आता एवढं सोपं नाही आहे, पण सोपं पण आहे. हे समजून घेतलं आणि मग सांगितलं की प्राजक्ता कसा विचार करते, त्या विचारामध्ये परिवर्तन जर केलं तर गॉगल स्वच्छ करता येईल ना, गॉगल काढता येईल बाजूला. समजलं की नाही. म्हणून प्राजक्ता असू दे, पण प्राजक्ता मुळात काय आहे, मुळात कोण आहे, आणि प्राजक्तानी त्याचा उपयोग आपल्या आयुष्यामध्ये कसा करायचा. मग मी सांगितलं की विचारात परिवर्तन म्हणजे अध्यात्म. खरं म्हणजे साध्या शब्दात काय? विचारामध्ये परिवर्तन. दुसऱ्या शब्दात काय? दृष्टीमध्ये परिवर्तन. बरोबर. तर हे साध्या साध्या गोष्टी आहेत खऱ्या म्हणजे. त्याच्या मागचं सायन्स म्हणतो. अध्यात्म हे सायन्सच आहे खरं म्हणजे, आणि ते प्रॅक्टिकल आहे आणि दॅट इज अ फॅक्ट. सत्य म्हणतात त्याला ना, दॅट इज अ सत्य. त्यामुळे हे जर समजून घेतलं, अध्यात्म म्हणजे कुठे नुसतं जाऊन कुठे गुहेत बसायचं नाही आपल्याला. मेडिटेशन वगैरे सगळ्या थोड्या वेळ करण्याच्या गोष्टी आहेत. ज्यांना करायचं असेल जास्त काम मेडिटेशन, तर ते सकाळी उठून 20 मिनिटं करण्याची गोष्ट आहे. 7 दिवस आपलं काम काय? प्रपंच सुखाचा करायचं. म्हणून सद्गुरूंनी एक सिद्धांत मांडला, प्रपंच सुखाचा करणं म्हणजेच परमार्थ. किती सोपं आहे. मग परमार्थ करायचा की नाही? सुखाचा प्रपंच पाहिजे की नको? मग परमार्थ केलाच पाहिजे. मग परमार्थ करायचा म्हणजे काय? तो परम उपयुक्त, त्याच्यातला अर्थ. अर्थ ते दोन अर्थ आहेत ना, अर्थ म्हणजे मिनिंग आणि अर्थ म्हणजे उपयुक्तता. तर दुसरा मिनिंग काय? त्याच्यामधला जो उपयुक्त अर्थ आहे तो अर्थ समजून घेऊन प्रपंच करायचं. म्हणून आम्ही काय म्हणतो की परमार्थाचं अधिष्ठान, परमार्थाच्या पायावर ही प्रपंचाची जर इमारत तुम्ही बांधली तर ती इमारत खूप छान होती. नाहीतर ती इमारत कधी कोसळेल सांगता येईल. फाउंडेशन स्ट्रॉंग पाहिजे. फाउंडेशन स्ट्रॉंग पाहिजे. पण याच्यामध्ये काय खूप कठीण असं नाही आहे, साध्या गोष्टी आहेत आणि एकदम मूळ तत्वापर्यंत जायची पण गरज नाही. आपलं मन जरी आपल्याला समजलं, आपलं मन, मग मी सांगितलं विचारांकडे पाहायला शिका, ह्याच्यामध्ये जर परिवर्तन केलं ना तरी तुमचा प्रपंच सुखाचा होऊन जाईल. कळलं ना. आणि त्याच्या मागचं सायन्स समजलं तर आणखीन बरं ना, कारण प्रत्येक गोष्टीला का विचारल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही ना. हे संपूर्ण का मिळालं तर आपण तिथपर्यंत पोचतो. म्हणून अध्यात्माचा उपयोग प्रपंचासाठीच आहे. प्रपंच म्हणजे सगळ्यासाठी. करिअर करण्यासाठी तो अध्यात्मच पाहिजे. कारण विचार सगळीकडे येतात, उच्चार आचार सगळीकडे येतात. आता तुम्ही ऑफिसमध्ये आल्यानंतर सतत बोलता, सतत काहीतरी करत असता. हे सगळं करताना त्याच्या मागची जी बैठक आहे मनाची, ते कसं करायचं हे अध्यात्म शिकवतं. समजलं ना. म्हणून तेच काम करायचंय. परमार्थ करायचं म्हणजे, अध्यात्म करायचं म्हणजे आहे तेच करायचंय. कुठेही बदल नाही, कुठेही आपल्याला संसाराचा त्याग करायचा नाही, कुठेही संन्यास घ्यायचा नाही, काहीच करायचं नाही. नोकरी सोडायची नाही, काही सोडायचं नाही. सगळं जे तुम्ही आता करता तेच करायचंय. पण ते करताना विचारांमध्ये बदल, दृष्टीमध्ये बदल एवढा केला की तुमचं अध्यात्म झालं. पण हे करण्यासाठी अंडरस्टँडिंग खूप गरजेचं आहे. आता मी फार थोडक्यात सांगितलं, पण खरं त्याचं खूप इंटरेस्टिंग आहे ते समजून घेण्यामध्ये.